राम राम वंदे मातरम. आपण आलो आहे तहसीलच्या प्रशासकीय इमारत. आता इथं कशी कशी KYC केली आहे अधिकाऱ्यानं नेतेनं हे आता तुम्हाला दाखवतो. चला. राम राम वंदे मातरम. आज आपण आलो आहे मुळशी तहसीलच्या नवीन प्रशासकीय इमारतीमध्ये. एक काम आहे टोटल 12 कोटीचं. आणि त्याआधी तुम्ही लाडक्या बहिणीची KYC पाहिली, तुम्ही शेतकऱ्याची KYC पाहिली, आता अधिकाऱ्याची आणि नेत्याची KYC पाहिली. यातलं यांनी इमारतीचं कंपाऊंड वॉल याची KYC केली. म्हणजे ते आहे कंपाऊंड वॉल 21 लाख कंपाऊंड वॉल आणि त्याच्यात गेट आलेला आहे. हे 21 लाखाचं आहे. जुन्याच गेटाला कलरिंग करून टाकलं आणि नवीन म्हणून सांगितलं. त्याच्यानंतर पार्किंगसाठी आहे 25,04,000 रुपये. बंदी पार्किंगची KYC करून टाकली. फायरची व्यवस्था नाही आहे. इलेक्ट्रिक फिटिंग पान अंडरग्राऊंड पाहिजे होती तर वरून केलेली आहे. म्हणजे इथली अशी सारी व्यवस्थाची KYC करून टाकली आहे. आणि हा भ्रष्ट व्यवस्थेचा कारभार 7 तारखेला उद्घाटन ठेवून राहिले. याची जानेवारी महिन्यापासून तक्रार केली आहे, पण अजून त्याचा मार्ग निघालेला नाही. जशी भाजप शहरात संपली आहे असा यांना तालुक्यात भाजप संपवायची आहे. हेच कारण दिसून राहिलं. त्याच्यामुळे या अशा पद्धतीनं काम चालू आहे. आम्ही यांना वारंवार तक्रार करून राहिलो. आपल्या तालुक्याची बिल्डिंग आहे हे व्यवस्थित असली पाहिजे, पण हे 4 पैशाच्या KYC साठी आपल्याला अशी बिल्डिंग आपल्या हातात देऊन राहिली. मुख्यमंत्री साहेब, पालकमंत्री साहेब, आपण दखल घ्या आणि हे काम पूर्ण करून घ्या. आणि जो दोषी अधिकारी असेल, काय कसं काम करून राहिला, का देखरेख करत नाही, अंडरग्राऊंड फिटिंग बाहेरून कशी काय येऊन जाते, असे का कंपाऊंडची KYC होते, पार्किंगची KYC होते, टाकीची KYC होते, सोलर्स लाईटची KYC होते. म्हणजे तुम्हीच सगळ्या KYC करा. गरीब जनताला मस्त आपलं पाहू द्या गृहीत धरू. तो बिचारा काहीच बोलत नाही. न्याय द्या. तालुक्याची बिल्डिंग आहे व्यवस्थित करा. सगळ्या ऑफिसही इथं राहणार आहे. दिव्यांगासाठी व्यवस्थाच नाही. अख्खी लिफ्ट गॅप करून टाकली ना. रोपवे आहे. दिव्यांग व्यक्तींना SDO ऑफिसला भेटायचंच नाही असं ठरवलं आहे का अधिकारी लोकांनी? म्हणजे यांनी दिव्यांगासाठीची जी व्यवस्था असते ती व्यवस्था पूर्णपणे बिलकुल गडप करून टाकली. तर कोणीच बोलत नाही. फक्त बच्चूभाऊ दिव्यांगाची कैवारी आहे हे आपल्याला माहीत पडते. बच्चूभाऊ इकडे लक्ष द्या. दिव्यांगाची परिस्थिती गंभीर आहे. जिथे जिथे दिव्यांगाचा निधी असतो तिथे तिथे KYC करून गायब करतात. अशी आहे सध्या परिस्थिती. सर्व तालुक्यातल्या लोकांनी लक्ष द्या. सर्व राजकारण्यांनी लक्ष द्या. आपली बिल्डिंग आहे, आपली इमारत आहे, ही व्यवस्थित झाली पाहिजे आणि ती व्यवस्थित करून घ्या. धन्यवाद.